नमस्कार मित्रांनो. आज जी सत्य घटना मी तुमच्यासमोर ठेवते आहे ती सांगताना माझ्या मनाचा ठाव हरवतो. कारण ही कथा एका छोट्या निरागस 13 वर्षाच्या मुलीची आहे, जी शाळेत फक्त 10 मिनिटे उशिरा पोहोचली. पण शिक्षा तिच्या आयुष्यावरच जड पडली. काजल शाळेत जाण्यासाठी आपली बॅग व्यवस्थित करत होती. तेवढ्यात मागून आईचा आवाज येतो, "लवकर कर बाळा, उशीर होत आहे." काजल म्हणते, "हो आई, बस झाले, मी निघते." काजल आपले पाऊल जलद टाकत शाळेकडे धावत निघते. पण आज काजल शाळेत 10 मिनिटे उशिरा पोहोचली होती. सगळे श्वास चढलेले, खांद्यावर प्रचंड जड बॅग. मॅडम वर्गात येतात आणि म्हणतात, "सगळ्या मुलांनी आपली पुस्तके काढा. आज चॅप्टर 1 सुरू करू." आणि अचानक जोरात ओरडतात, "काजल, आत्ता येतेस, तेही 10 मिनिटे उशिरा. याची शिक्षा तुला नक्की मिळेल." मॅडम म्हणतात, "चल, बॅग पाठीवरच ठेव आणि 100 वेळा उठाबशा कर. लगेच सुरू कर." काजल जड बॅगेसह उठाबशा सुरू करते. 1, 2, 3, 20 वर आली तेव्हा ती थकायला लागली. 30ला तिचे पाय थरथर कापायला लागले. ती म्हणते, "मॅम, मला चक्कर येत आहे." आणि अचानक ती खाली कोसळते. काजल भान हरपून पडलेली, कंबर पकडून रडत होती, प्रचंड वेदनांनी तडफडत. तिच्या मैत्रिणी धावत येऊन विचारतात, "काजल, दुखतंय का?" ती म्हणते, "हो, खूप खूप दुखतंय." शाळा सुटल्यानंतर काजल घरी येते आणि आराम करण्याचा प्रयत्न करते. पण तिची तब्येत अधिकच बिघडत जाते. तिला खूप कमजोरी जाणवू लागते. श्वास घेणं अवघड होतं आणि कंबरदुखी असह्य होते. आई घाबरून म्हणते, "काजल, चल बाळा, हॉस्पिटलला जाऊ. तुझी तब्येत खूप खराब होत आहे." हॉस्पिटलमध्ये चेकअप केल्यावर डॉक्टर म्हणतात, "काजलची अवस्था गंभीर आहे. आम्हाला तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करावं लागेल." हे ऐकताच संपूर्ण परिवार हादरतो. ताबडतोब काजलला मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. मुंबईतील जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि डॉक्टर ICUमध्ये तिच्यावर उपचार सुरू करतात. काजलची आई तिचा हात धरून अश्रूंनी भिजलेली, "माझी मुलगी काजल, तुला काही होऊ देणार नाही. तुझी आई इथेच आहे बाळा." पण अचानक मशीनचा अलार्म जोरात वाजतो. काजलचा श्वास मंदावू लागतो. डॉक्टर ओरडतात, "हार्ट बेट डाऊन, जा रही है, CPR फास्ट." डॉक्टर शक्य ते सर्व प्रयत्न करतात. पण काही मिनिटांनी डॉक्टर हळू आवाजात म्हणतात, "हमें दुख के साथ कहना पड़ रहा है, हमने बहुत कोशिश की, लेकिन हम काजल को नहीं बचा पाए." आई कोसळून रडत ओरडते, "नाही, माझी काजल, माझी बाळ, नाही." आणि काही तासातच ही बातमी संपूर्ण शहरात नाही तर देशभर पसरते. फक्त 10 मिनिटे उशीर झाल्यामुळे एका शिक्षिकेने 13 वर्षाच्या मुलीला 100 वेळा उठाबशा करण्याची शिक्षा दिली आणि या शिक्षेमुळे एका निरागस मुलीचा प्राण गेला. लोक संतप्त झाले. शाळेसमोर आंदोलन झाले. त्या शिक्षिकेला ताबडतोब अटक करण्याची मागणी झाली. एक बाप, एक आई, ज्यांच्या हातावरील हसणारी, खेळणारी, जिवंत फुलासारखी मुलगी डोळ्यासमोर नाहीशी झाली. समाजाचा प्रश्न फाटून वेदना ओरडतो. शाळेची शिक्षा मृत्यूचे कारण बनू शकते का? बालदिवस 12 नोव्हेंबरच्या दिवशी काजल या जगातून निघून गेली. पण एक प्रश्न कायमचा मागे ठेवून गेली. आज शाळांमध्ये आपले छोटे निरागस गोंडस मूल सुरक्षित आहेत का? तुम्हाला काय वाटतं यावरून? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा.